या व्हिडिओमध्ये आपण शेवटचा पार्ट ऑफ मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट पार्ट 4 बघणार आहोत आणि आपण फ्रूट, सीड आणि फ्लोरल फॅमिली याचे पॉइंट्स, काही टिप्स आणि ट्रिक्स डिस्कस करणार आहोत. तुम्ही फ्रूटचे मार्किंग्स नोट डाऊन करून घेऊ शकता. सर्वात आधी आपण डिस्कस करूया ते म्हणजे फ्रूट बद्दल काही टर्मिनॉलॉजीज. फ्रूट डेव्हलप होतं फ्रॉम ओव्हरी. ओव्हरी इज अ पार्ट ऑफ गायनोशियम. जेव्हा ओनली ओव्हरी पासून फ्रूट डेव्हलप होतं देन इट इज कॉल्ड ॲज युकार्प. कार्प रिप्रेझेंट्स फ्रूट. आणि जेव्हा ओव्हरी प्लस काही फ्लोरल पार्ट्स पासून फ्रूट डेव्हलप होतं तेव्हा इट इज कॉल्ड ॲज स्युडो फ्रूट किंवा स्युडो कार्प. स्युडोचा अर्थ होतो फॉल्स आणि यू चा अर्थ होतो ट्रू. युकार्पचं बेस्ट एक्झाम्पल आहे ते म्हणजे मँगो आणि स्युडोकार्पचं बेस्ट एक्झाम्पल आहे ते म्हणजे ॲपल. आपण जो मँगो खातो, मँगोचा गर जो खातो, आंब्याचा गर जो खातो, दॅट इज अ पार्ट ऑफ ओव्हरी. ओव्हरी मधला जो स्ट्रक्चर असतं, बॉडी असतं, त्याच्यापासनं त्याची डेव्हलपमेंट होते. आणि ॲपलचा जो गर खातो दॅट इज बेसिकली थॅलॅमस, जो पुढे फ्रूटमध्ये कन्वर्ट होतो आणि सीड्सना प्रोटेक्ट करतो. एखाद्या ट्रू फ्रूटमध्ये आउटर मोस्ट कव्हरिंग असतं किंवा त्याला म्हणतात फ्रूट वॉल आणि या फ्रूट वॉलला म्हणतात पेरिकार्प. ही पेरिकार्प 3 पार्ट्स मध्ये डिवाइड केलेली असते इन ट्रू फ्रूट. ते म्हणजे एपिकार्प विच इज आउटर, त्याच्यानंतर मेसोकार्प विच इज मिडल लेअर अँड एंडोकार्प विच इज नथिंग बट द इनर मोस्ट लेअर. ही आहे डायग्राम टिपिकल फ्रूटची. ह्याच्यामध्ये आपण बघू शकतो की पहिली डायग्राम मँगोची दाखवलेली आहे. सेंटरचा जो पार्ट असतो तो असतो सीड. त्याच्या बाहेर एक थिन कव्हरिंग असतं, त्याला म्हणतात एंडोकार्प विच इज अ पार्ट ऑफ फ्रूट वॉल. सो हा एंटायर जो भाग आहे तो झाला फ्रूट वॉल, ज्याच्यामध्ये मेसोकार्प आहे हे फ्लेशी आहे. मँगोमध्ये ते फ्लेशी असतं आणि कोकोनट सारख्या फ्रूटमध्ये ते असतं ड्राय किंवा हार्ड असतं. So this mesocarp can be hard as well as fleshy depending on the fruit. आता टाइप्स ऑफ फ्रूट काय असतात ते आपण क्विकली बघून घेऊया. फ्रूट मध्ये मेनली 3 टाइप्स असतात. एक म्हणजे सिंपल फ्रूट, दुसरं असतं ॲग्रिगेट फ्रूट आणि तिसरं असतं कंपोजिट फ्रूट. सिंपल फ्रूट म्हणजे सिंगल ओव्हरी आणि सिंगल ओव्हरी पासून त्याची डेव्हलपमेंट झालेली असते. ॲग्रिगेट फ्रूट म्हणजे मेनी ओव्हरीज ऑफ सेम फ्लॉवर, ह्याच्यापासून त्याची डेव्हलपमेंट झालेली असते. आणि कंपोजिट फ्रूट म्हणजे मेनी ओव्हरीज ऑफ डिफरंट फ्लॉवर्स ऑफ इन्फ्लोरसन्स. सिंपल फ्रूटचं एक्झाम्पल होतं म्हणजे मँगो. ॲग्रिगेट फ्रूटचं एक्झाम्पल होईल कस्टर्ड ॲपल, ज्याला आपण सीताफळ असं म्हणतो. आणि कंपोजिट फ्रूटचं एक्झाम्पल होईल ते म्हणजे पाइनॲपल. पुढचा पार्ट आहे तो म्हणजे सीड. सीडचे मार्किंग्स तुम्ही करून घेऊ शकता आणि मग आपण इम्पॉर्टंट टर्म्स काय आहेत ते बघूया. आता इथे बघूया सीड. सीड डेव्हलप होते ओव्ह्यूल पासून. मग अशी आपण बघितलं की फ्रूट डेव्हलप होतं ओव्हरी पासून आणि ओव्हरीच्या आतमध्ये जे ओव्ह्यूल्स प्रेझेंट असतात त्या ओव्ह्यूल्स पासून सीड्स डेव्हलप होतात. या सीडचे 2 पार्ट्स असतात. एक म्हणजे सीड कोट आणि दुसरा म्हणजे एम्ब्रियो. या एम्ब्रियोमध्ये अगेन 3 पार्ट्स प्रेझेंट असतात. एक असतं रॅडिकल, एक असतं एम्ब्रियोनल ॲक्सिस आणि तिसरा पार्ट असतो तो म्हणजे कॉटेलिडॉन. हे कॉटेलिडॉन सिंगल असू शकतं किंवा डबल असू शकतं. सिंगल कॉटेलिडॉन असेल तर त्याला म्हणतात मोनोकॉट आणि डबल कॉटेलिडॉन असतील तर त्याला म्हणतात डायकॉट. एक्झाम्पल घ्यायचं झालं तर इथे अगेन एक्झाम्पल होईल व्हीट किंवा मका ज्याला म्हणतो, मेज. आणि डायकॉटमध्ये ऑलमोस्ट सगळे लेग्युम्स, सिरियल्स किंवा पी बेस्ट एक्झाम्पल लक्षात ठेवायला. सो इथे सीड कोटमध्ये पण 2 पार्ट्स असतात. आउटर असतो तो टेस्टा आणि इनर असतो तो टेगमेन. टेस्टा आहे आउटर आणि टेगमेन आहे इनर. टाइप्स ऑफ सीड्स जर आपण बघायला गेलो तर आपल्याला मेनली 2 टाईप दिसून येतात. पहिलं असतं एंडोस्पर्मिक सीड आणि दुसरं असतो नॉन एंडोस्पर्मिक सीड. एंडोस्पर्मिक सीडमध्ये एंडोस्पर्म प्रेझेंट असतो, इज प्रेझेंट. आणि नॉन एंडोस्पर्मिक सीड्समध्ये एंडोस्पर्म ॲब्सेंट असतो. एंडोस्पर्म काय प्रकारे गाईज? एंडोस्पर्म म्हणजे इट इज अ न्यूट्रिटिव्ह टिश्यू
जो प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस पासून पुढे डेव्हलप होतो. इट्स अ न्यूट्रिटिव्ह टिश्यू जो एम्ब्रियोला एक्सटर्नल फेवरेबल कंडिशन्स मिळतोपर्यंत न्यूट्रिशन देतो आणि जो डेव्हलप होतोय प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस पासून विच इज ट्रिप्लॉइड इन नेचर. एंडोस्पर्मिक सीडचं एक्झाम्पल आहे कॅस्टर आणि नॉन एंडोस्पर्मिक सीडचं एक्झाम्पल आहे बीन, ग्राम, पी. इथे डायकॉट सीड्सचे पण मार्किंग्स तुम्ही मार्क करून घेऊ शकता. मोनोकोटिलेडोनस सीड जी आहे त्याचे मार्किंग्स तुम्ही मार्क करून घेऊ शकता. ही आहे डायग्राम ऑफ मोनोकोटिलेडोनस सीड. याच्यामध्ये जर आपण वेगवेगळे पार्ट बघितले तर याच्यामध्ये सिंगल पार्ट असतो किंवा सिंगल कॉटिलेडॉन असतो जो 2 भागात सीड असतं ते डिवाइड केलेलं नसतं आणि त्याच्यामध्ये एंडोस्पर्म जनरली प्रेझेंट असतं. मोनोकोटिलेडोनस सीड्स ज्या असतात ह्या जनरली एंडोस्पर्मिक सीड्स असतात म्हणून एंडोस्पर्म इज प्रेझेंट. याच्यामध्ये एक्सेप्शन असं आहे ते म्हणजे ऑर्किड. ऑर्किड प्लांटच्या ज्या सीड्स आहेत त्या असतात नॉन एंडोस्पर्मिक. एक्झामच्या दृष्टीने हा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. इथे जर मोनोकोटिलेडोनस सीडचं स्ट्रक्चर आपण पाहिलं तर एंडोस्पर्मच्या बाहेर आपल्याला एक प्रोटीनस लेयर दिसून येतो. या प्रोटीनस लेयरला म्हणतात ॲल्युरॉन लेयर. हा लेयर मेनली आउटर कव्हरिंग ऑफ एम्ब्रियो असतो आणि तो प्रोटेक्शन पण देतो ॲज वेल ॲज गरज पडेल तसं न्यूट्रिशन पण प्रोव्हाइड करतो. त्याच्यानंतर हे जे कॉटिलेडॉन असतं जो सिंगल पार्ट आहे तो असतो शील्ड शेप आणि त्याला स्क्युटेलम असं म्हणतात. या एंटायर स्ट्रक्चरला म्हणतात स्क्युटेलम. या स्क्युटेलम मध्ये मेन पार्ट असतो तो म्हणजे प्लिम्यूल ज्याच्यापासनं शूट सिस्टीम डेव्हलप होणार आहे आणि दुसरा असतो तो म्हणजे रॅडिकल ज्याच्यापासनं रूट सिस्टीम डेव्हलप होणार आहे. या प्लिम्यूलला प्रोटेक्ट करणारा जो स्ट्रक्चर असतं त्याला म्हणतात कोलिओप्टाईल आणि रॅडिकलला प्रोटेक्ट करणारं जे स्ट्रक्चर असतं त्याला म्हणतात कोलिओरायझा. पुढे आपण गेलो तर शेवटचा पार्ट ऑफ मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स आहे तो म्हणजे इट्स अ सेमी टेक्निकल डिस्क्रिप्शन ऑफ टिपिकल फ्लॉवरिंग प्लांट. म्हणजे नक्की काय तर एखाद्या फ्लॉवरिंग प्लांटच्या काय काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत किंवा त्याचे काय काय फीचर्स आहेत हे रिप्रेझेंट करण्यासाठी अगदी थोडक्या शब्दामध्ये किंवा सिम्बॉलिक मॅनरमध्ये रिप्रेझेंट करण्यासाठी ही फ्लोरल डायग्राम वापरली जाते. ह्याला म्हणतात फ्लोरल डायग्राम आणि त्याच्याच बरोबर फ्लोरल फॉर्म्युला वापरला जातो. तर एखादी फ्लोरल डायग्राम कशी रीड करायची किंवा एखादा फ्लोरल फॉर्म्युला कसा रीड करायचा तर ते आपल्याला जाणून घेण्यासाठी त्याचे काही सिम्बॉल्स वापरलेले असतात. ते सिम्बॉल्सचा अर्थ आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. सो एक्झाम मध्ये जेव्हा केव्हा आपल्याला फ्लोरल फॅमिलीचा फॉर्म्युला येईल त्याच्यावरनं त्या फॉर्म्युलावरनं आपल्याला ओळखता आलं पाहिजे की दिस फॉर्म्युला बिलॉंग्स टू विच फॅमिली ऑफ फ्लॉवर. सो त्याच्यासाठी आपण काय काय सिम्बॉल्स आहेत ते बघूया. सो हे काही सिम्बॉल्स आहेत, खूप सोपे आहेत, लक्षात ठेवायला पण एकदम इझी आहे. जर एखाद्या फ्लोरल फॉर्म्युला मध्ये आपल्याला एकदम सुरुवातीला BR हा सिम्बॉल दिसला कॅपिटल B स्मॉल r याचा अर्थ तो जो फ्लॉवर आहे तो आहे ब्रॅक्टेट. K रिप्रेझेंट्स कॅलॅक्स, C रिप्रेझेंट्स कोरोला. C फॉर कोरोला, कॅलॅक्स पण C आहे म्हणून मग त्याच्याऐवजी त्या C च्या ऐवजी आपण K हा सिम्बॉल वापरलेला आहे. P रिप्रेझेंट्स पेरियांथ. पेरियांथ म्हणजे काय कॅलॅक्स आणि कोरोला हे मॉर्फॉलॉजिकली सिमिलर असतात सो त्याच्या मेंबर्सना म्हणतात टेपल्स. A रिप्रेझेंट्स अँड्रोशियम, G रिप्रेझेंट्स गायनोशियम. आता G आणि त्याच्या खाली जर आडवी लाईन असेल तर इट रिप्रेझेंट्स सुपिरियर ओव्हरी. ही लाईन रिप्रेझेंट करते बाकी सगळे व्हर्ल्स आणि G रिप्रेझेंट करते ओव्हरी. सो G जर त्या बाकीच्या व्हर्ल्सच्या वरती असेल याचा अर्थ इट इज अ सुपिरियर ओव्हरी. त्याचप्रमाणे G च्या वरती जर आडवी लाईन असेल तर ही आडवी लाईन रिप्रेझेंट करते अदर व्हर्ल्स आणि G रिप्रेझेंट करते ओव्हरी. सो ही झाली इन्फेरियर ओव्हरी. हा सिम्बॉल जो आहे हा रिप्रेझेंट करतो मेल, दॅट इज इट्स अ मेल फ्लॉवर. हा जो सिम्बॉल आहे हा रिप्रेझेंट करतो इट्स अ फिमेल फ्लॉवर आणि जर दोन्ही पार्ट्स त्याच्यामध्ये असतील तर इट रिप्रेझेंट्स बायसेक्शुअल फ्लॉवर. जर सर्कल आहे आणि त्याच्या रेडियाई दाखवलेले आहेत देन इट रिप्रेझेंट्स ॲक्टिनोमॉर्फिक फ्लॉवर. ॲक्टिनोमॉर्फिक म्हणजे काय इट इज हॅव्हिंग रेडियल सिमेट्री आणि जर पर्सेंटेजचा सिम्बॉल आहे तर हे दोघंही एकमेकांना बायलॅटरली सिमेट्रिकल आहे. सो इट रिप्रेझेंट्स झायगोमॉर्फिक फ्लॉवर दॅट इज बायलॅटरल सिमेट्री. जर एखाद्या पार्ट मध्ये एखादा सेक्शन ऑफ दिस फॉर्म्युला हा ब्रॅकेट मध्ये टाकलेला असेल तर तेवढा एंटायर पार्ट
हा एकमेकांना फ्युज्ड आहे. सो इट रिप्रेझेंट्स फ्युजन ऑफ पार्ट्स. आणि जर काही पार्ट्स ऑफ फ्लोरल फॅमिली मध्ये त्यांच्यावर जर असं कर्व स्ट्रक्चर दिसत असेल, लाईक समजा इथे लिहिलेलं आहे अँड्रोशियम आणि इथे आहे पेरिया, त्यांच्यावरती जर आडवा असा कर्व असेल तर इट रिप्रेझेंट्स अधेजन. फ्युजन हे जनरली सिमिलर व्हर्ल्स वर दाखवतात आणि अधेजन हे असतं ते डिसिमिलर व्हर्ल्स वर असतं. सो हे झाले काही सिम्बॉल्स. आता आपण बघूया की कोणत्या कोणत्या फॅमिलीज आपल्याला इथे दिलेल्या आहेत आणि त्यांच्या काय फ्लोरल फॉर्म्युले आहेत. फॅबेशिए फॅमिली दिलेली आहे. दिस फॅमिली पूर्वीचं नाव होतं पॅपिलोनॉइडे आणि जी सब फॅमिली आहे ती म्हणजे लेग्युमिनोजे. सो इट इज प्रेझेंट ऑल ओव्हर द वर्ल्ड. या काही खूप इम्पॉर्टंट अशा कॅरेक्टरिस्टिक्स नाही आहेत, कारण ह्या सगळ्या कॉमन कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. सो या फॅबेशिए फॅमिलीच्या अंडर कोणत्या कोणत्या प्रकारचे प्लांट्स येतात, नंतर त्यांचं स्टेमचं स्ट्रक्चर कसं आहे, त्यांच्या लीव्सचे स्ट्रक्चर कसं आहे, त्यांची फायलोटॅक्सी काय आहे, याची इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे. त्याच्यानंतर पुढे आपण जातो की इन्फ्लोरसन्स आणि मेनली फ्लोरल फॉर्म्युला. तर फ्लोरल फॉर्म्युलाकडे इथे आपण गेलो तर आपल्याला पहिल्यांदा दिसतंय की हा बायसेक्शुअल फ्लॉवर आहे आणि झायगोमॉर्फिक आहे. सो झायगोमॉर्फिक याचा अर्थ आपण पर्सेंटेजचा सिम्बॉल. त्याच्यानंतर बायसेक्शुअल फ्लॉवर असेल याचा अर्थ आपण सिम्बॉल देतो हा कॉमन वाला जो सिम्बॉल आहे तो. त्याच्यानंतर कॅलेक्स, कॅलेक्सला रिप्रेझेंट करतात के ने. आपण आउटर टू इनर कॅलेक्स, कोरोला, अँड्रोशियम आणि गायनोशियम असं लिहितो फ्लोरल फॉर्म्युलामध्ये. कॅलेक्स मध्ये 5 सेपल्स आहेत आणि ते गॅमोसेपॅलस आहेत. गॅमोसेपॅलस याचा अर्थ असतो दे आर फ्युज्ड विथ ईच अदर. आणि त्यांचं जे एस्टिवेशन आहे ते व्हॅल्वेट किंवा इम्ब्रिकेट या प्रकारचं एस्टिवेशन असतं. त्यांचं जे स्ट्रक्चर आहे एस्टिवेशन आपण गेल्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे. सो इथे माहिती काय मेनली द्यायची आहे तर किती सेपल्स आहेत, किती मेंबर्स प्रेझेंट आहेत आणि ते फ्युज्ड आहेत की फ्री आहेत. इथे 5 मेंबर्स प्रेझेंट आहेत आणि ते फ्युज्ड आहेत म्हणून आपण त्याला ब्रॅकेट लिहिलेला आहे. कोरोला, कोरोलामध्ये पण 5 पेटल्स प्रेझेंट आहेत. दे आर पॉलीपेटालस. पॉलीपेटालस याचा अर्थ दे आर फ्री फ्रॉम ईच अदर. आणि दे आर पॅपिलोनेशियस. पॅपिलोनेशियस याचा अर्थ दे हॅव वेक्झिलरी एस्टिवेशन. वेक्झिलरी एस्टिवेशन मध्ये आपल्याला 3 स्ट्रक्चर्स दिसून येतात. एक सर्वात मोठा असतो तो स्टँडर्ड असतो, 2 लॅटरल जे असतात ते विंग्स असतात आणि जे 2 अँटीरियर कील बनवतात ते फ्युज्ड असतात एकमेकांना. म्हणून ही माहिती आपण अशी लिहितो की आपला जो कोरोला आहे तो एक स्टँडर्ड आहे प्लस 2 विंग्स आहेत प्लस 2 जे कील आहेत ते एकमेकांना फ्युज्ड आहेत. सो आपण लिहिताना 1 + 2 + फ्युज्ड 2 असं नेहमी पॅपिलोनेशियस स्ट्रक्चरला लिहितो. अँड्रोशियम आहे त्याच्यामध्ये 10 स्टॅमेन्स प्रेझेंट आहेत आणि इट इज डायॲडल्फस. डायॲडल्फसचं मीनिंग काय होतं गाईज? 2 ग्रुप्स मध्ये ते डिवायडेड आहेत. ॲडल्फस म्हणजे ग्रुप्स, डाय म्हणजे 2. सो अँथर जो असतो तो डायफिकस असतो. सो आपल्याला माहिती जी आहे ती 10 आणि डायॲडल्फस बद्दल लिहायची आहे इन द फ्लोरल फॉर्म्युला. सो आपला सिम्बॉल होतो ए आणि त्याच्यामध्ये जर स्ट्रक्चर आपण बघितलं तर ह्या 2 ग्रुप्स मध्ये एक सिंगल स्टॅमेन असतो आणि उरलेले 9 स्टॅमेन्स असतात ते एकमेकांशी फ्युज्ड असतात. सो ते लिहिताना आपण फ्युज्ड 9 + 1 असं लिहितो. त्याच्यानंतर गायनोशियम बघितलं तर ओव्हरी जी आहे ती सुपेरियर आहे. सो जीच्या खाली लाईन येणार आहे. त्याच्यानंतर मोनोकार्पेलरी म्हणजे सिंगल कार्पेल प्रेझेंट आहे आणि त्या कार्पेलमध्ये युनिलोक्युलर मेनिओव्ह्यूल्स आहेत आणि सिंगल स्टाईल प्रेझेंट आहे. सो आपण लिहिणार 1. फ्लोरल फॉर्म्युला आपला असा होतो तो म्हणजे दिस रिप्रेझेंट्स द झायगोमॉर्फिक स्ट्रक्चर, दिस इज बायसेक्शुअल, these are fused sepals, 5 fused sepals, this is vexillary estivation of petals. त्याच्यानंतर अँड्रोशियम इज डायॲडल्फस, 9 fused + 1 separate stamens आणि ओनली सिंगल कार्पेल विथ सुपेरियर ओव्हरी. सो हा झाला आपला फ्लोरल फॉर्म्युला आणि त्याचा इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्याचे एक्झाम्पल्स पण तिथे दिलेले आहेत. ही त्याची फ्लोरल डायग्राम आहे. एफ रिप्रेझेंट्स द फ्लोरल डायग्राम. या फ्लोरल डायग्राम मध्ये हा जो डॉट आहे हा रिप्रेझेंट करतो पोझिशन ऑफ मदर ऍक्सिस. इकडे पुढची सेकंड फॅमिली आहे सोलानेशिये, दॅट इज कॉमनली नोन ॲज पोटॅटो फॅमिली. आणि त्या फॅमिलीचे व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर्स जे आहेत ती कुठल्या कुठल्या प्रकारचे प्लांट्स असतात
कशा प्रकारचं स्टेम आहे, लीव्स कशा प्रकारचे आहेत, ही माहिती तुम्ही मार्क करून घ्या. सो हा जो इन्फ्लोरेसन्स आहे त्याच्यामध्ये पण इन्फ्लोरेसन्स आहे. मग फ्लॉवर्स कसे असतात? फ्लॉवर्स आहेत बायसेक्शुअल आणि ऍक्टिनोमॉर्फिक. सो आपण लिहिताना नेहमी सिमेट्री आधी लिहितो. ऍक्टिनोमॉर्फिक इज रेडियल सिमेट्री, त्याच्यानंतर आहे बायसेक्शुअल फ्लॉवर, त्याच्यानंतर कॅलेक्स. कॅलेक्स म्हणजे आपला असतो के. याच्यामध्ये काय आहेत? 5 सेपल्स आहेत. दे आर युनायटेड, पर्सिस्टंट आणि व्हॅल्वेट एस्टिवेशन प्रेझेंट आहे. सो 5 जे मेंबर्स आहेत ते युनायटेड आहेत किंवा ते फ्युज्ड आहेत. कोरोलामध्ये आपण असतात 5 पेटल्स आणि ते असतात युनायटेड. सो सी आणि 5. त्याच्यानंतर जर आपण बघितलं अँड्रोशियम, तर स्टॅमेन्स आहेत 5 आणि दे आर एपिपेटॅलस. एपिपेटॅलस याचा अर्थ दे आर कनेक्टेड विथ द पेटल्स. एपी म्हणजे अबाव द पेटल्स, दे आर अटॅच्ड. सो 5 स्टॅमेन्स आहेत. सो स्टॅमेन्स जे आहेत ते सेपरेट आहेत. सो आपण फक्त 5 लिहिणार आहोत, त्याच्या बाजूला ब्रॅकेट दाखवणार नाही आहोत. बट दे आर कनेक्टेड टू पेटल्स. सो आपण ए आणि सी च्या वरती कर्व्ड लाईन दाखवणार आहोत. गायनोशियमचं स्ट्रक्चर आहे बायकार्पेलरी आणि ऑब्लिगेटली प्लेस्ड. त्याच्यानंतर ती जी ओव्हरी आहे ती आहे सुपेरियर आणि इट इज ऑल्सो सिनकार्पस. सिनकार्पस याचा अर्थ इट इज फ्युज्ड विथ इच अदर. बोथ द कार्पेल्स आर फ्युज्ड विथ इच अदर. सो द ओव्हरी इज सुपेरियर म्हणून आपण लाईन खाली लिहिली आणि 2च कार्पेल्स आहेत ते पण फ्युज्ड आहेत. सो हा झाला आपला फ्लोरल फॉर्म्युला ऑफ सोलॅनेशिये. इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. आणि ही डायग्राम आणि ही झाली फ्लोरल डायग्राम ऑफ सोलॅनेशिये. इथे मदर ऍक्सिस दाखवलेला आहे विथ द रेडियल सिमेट्री. आणि शेवटची फॅमिली आहे ती म्हणजे लिलिएशिये आणि दिस इज नथिंग बट द लिली फॅमिली. याचे व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर्स काय काय आहेत ते तुम्ही मार्क करून घेऊ शकता. आणि फ्लोरल कॅरेक्टर्स काय आहेत ते आता आपण बघूया. फ्लॉवर जी आहेत ती आहेत बायसेक्शुअल आणि ऍक्टिनोमॉर्फिक. सो ऍक्टिनोमॉर्फिक इज रेडियल सिमेट्री. बायसेक्शुअलचा सिम्बॉल आपण असा लिहितो. त्याच्यानंतर पेरियांथ प्रेझेंट आहे. सो यांच्यामध्ये टेपल्स प्रेझेंट आहेत. सो पेरियांथचं आपलं सिम्बॉल काय आहे तर पी लिहितो आपण. इथे के किंवा सी येणार नाही कारण कॅलेक्स आणि कोरोला इज मॉर्फॉलॉजिकली सिमिलर विच इज कॉल्ड ॲज पेरियांथ. आणि 6 टेपल्स प्रेझेंट आहेत पण त्या 3+3 अशा फॉर्मॅटमध्ये प्रेझेंट आहेत आणि दे आर हा 3चा सेपरेट ग्रुप आणि हा 3चा ग्रुप हे एकमेकांची फ्युज्ड असतात. सो 3+3 अशा प्रकारे हा पेरियांथची अरेंजमेंट असते. इथे त्यांनी म्हटलंय ऑफन युनायटेड इनटू ट्यूब आणि व्हॅल्वेट एस्टिवेशन. अँड्रोशियम जो आहे तो 6 आहे. 6 अँड्रोशियम दॅट इज ते पण 3+3 अशा 2 पार्टमध्ये प्रेझेंट असतात आणि दे आर एपिटेपॅलस. एपिटेपॅलस याचा अर्थ ते टेपल्सना अधेर्ड आहेत किंवा कनेक्टेड आहेत. सो अँड्रोशियम मध्ये सुद्धा आपण लिहिणार आहोत 3+3. द ग्रुप्स आर सेपरेट फ्रॉम इच अदर आणि दे आर अधेर टू पेरियांथ किंवा टेपल्स. याचा अर्थ आपण अशी कर्व्ड लाईन ड्रॉ करणार आहोत. गायनोशियम आहे ती ट्रायकार्पेलरी आहे. सिनकार्पस आहे म्हणजे 3ही कार्पेल्स एकमेकांना फ्युज्ड आहेत आणि ओव्हरी जी असते ती सुपेरियर ओव्हरी असते. ओके. सो इथे गायनोशियम आपण लिहिणार आहोत. इट इज सुपेरियर ओव्हरी. सो लाईन खाली ड्रॉ करणार आहोत. 3 कार्पेल्स आहेत अँड दे आर फ्युज्ड विथ इच अदर दॅट इज सिनकार्पस. आणि हा झाला आपला लिलिएशिये फॅमिलीचा फ्लोरल फॉर्म्युला. ही झाली त्याची डायग्राम आणि दिस रिप्रेझेंट्स द फ्लोरल डायग्राम ऑफ लिलिएशिये. इथे आपल्या मॉर्फॉलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांटचं एंटायर चॅप्टरचं डिस्कशन कंप्लीट होतं. तुम्हाला हे सगळे व्हिडिओज जर बघायचे असतील तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये ते लिहू शकता. मी माझा मेल आयडी पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिलेला आहे. तुम्हाला जर सेपरेटली काही विचारायचं असेल तर तुम्ही मला ईमेल सुद्धा करू शकता. आणि तुमच्या बाकी सर्व मित्रमैत्रिणींबरोबर या व्हिडिओची आणि माझ्या चॅनलची लिंक शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा होईल. धन्यवाद.